सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः। सासूबाई सॉरी बिजली, थोडासा लेट झाला। अगं त्या गुंडांना वाटलं माझ्या गळ्यात सोन्याचं मंगळसूत्र आहे। सिद्धू दूध धुतलेत ना त्यांना, तू बघितलं असतं तर तुलाही मजा आली असती। ते दणादण, तुला तर माहिती आहे ना मंगळसूत्राचा आणि माझा दुरून सुद्धा संबंध नाही। कम ऑन, लेट्स गो। काय चाललंय हा? मी काय सांगितलं होतं तुम्हाला सगळ्यांना? अशी मस्ती करायची नाही। इतके छान छान कपडे घातले तुम्ही, सगळे खराब होतील ना। आपल्या घरी पाहुणे येणार आहेत की नाही, पण त्यांच्या समोर तुम्ही असं दाखवणार की बघा आम्ही किती मस्ती करतो, आम्हाला शिस्तच नाही। व्हेरी बॅड। चला, बिहेव लाईक अ गुड गर्ल्स। आज जाऊन व्यवस्थित वागायचं। प्रॉमिस? प्रॉमिस। गुड। चला 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 पळा। छोटी आई, हाँ मी कसा दिसतो? शाहरुख खान। अरे माझ्या सोन्या, तू खूप छानच दिसतोस। का माहितीये? का? कारण तुला तुझी छोटी आई तयार करते ना। पण त्या आमच्या लाडक्या मीराला माझ्याकडे लक्ष द्यायला वेळ कुठे असतो, म्हणून मी असा घाणेरडा दिसतो। कळलं तुला? चल जा आता पळ। मीरा, नाही गौरव छान दिसतोय, पण आज कुणीतरी फारच छान दिसतंय ग। तू थँक्यू वगैरे म्हणू नकोस मला, म्हणजे कारण तुला माहिती ना मला कुठल्या प्रकारचं थँक्यू। ए मीरा, काय झालं? टेन्शन? काही प्रॉब्लेम आहे का? अच्छा, तुला पार्टी कशी होईल याचं टेन्शन आलंय? डोंट वरी, तुझा नवरा हे सगळं समर्थपणे पार पाडेल। ओके, तू फक्त तेवढं थँक्यूचं लक्षात ठेव। हा, सगळं तेव्हाच नीट होईल जेव्हा आबा मी जे सांगितलंय तेच बोलतील। ते नक्की तसंच बोलतील ना? हो, तू मला जे सांगितलं ना तेच मी यांना सांगितलं आणि यांनी तेच जाऊन आबांना सांगितलं। आणि हा, मी तुला फोन करे ना, नाही म्हणजे कसं ना, आबा जे अनाउन्समेंट करतील ना ते शब्द तुझ्या कानावर पडले पाहिजेत, नाही का? नक्की नक्की। हा ठीक आहे, ठीक आहे। प्रथमेश, अरे नमस्कार। काय चाललंय? बस तयारी चालली। आणि बाप कुठे लपून बसला तुझा? आबा तयार होत आहेत। तयार कसला होत? एक काम कर, त्याला लवकरात लवकर बोलाव, म्हणा पाहुणे आले आणि आमच्यासाठी काहीतरी खायची प्यायची व्यवस्था कर राजा। आई, मी तुला जरा नंतर फोन करते। मला वाटतं पार्टीमध्ये लोक यायला लागली। ओके, बाय बाय। अहो, काय आईने दिलेल्या साडीमध्ये कशी दिसते मी? छानच दिसणार, अजून कशी? एवढ्यासाठीच बोलवलं होतंस? नाही, अहो ऐका ना, आबांना तुम्ही सगळं सविस्तर सांगितलंय ना? अभिलाषा, हे सगळं विचारायची हीच वेळ आहे का? किती वेळ लागणार आहे तुला कॅश यायला? अगं अगं, आणि चिडू नकोस म्हणजे काय करू मी? लोक यायला लागली आहेत सगळी। आणि हे बघ, बाय द वे तुला याची आठवण आहे ना की हे आपल्या घरातलं फंक्शन आहे, हा? त्यामुळे आपण होस्ट आहोत, गेस्ट नाही आहोत। ओके, हे बघ 4 तास झालेत पार्लरला जाऊन आणि अजून तुझं साधं इथे नख पण दिसलेलं नाहीये कोणाला, आणि वर तू मला विचारतेस की लोक यायला लागली आहेत का म्हणून। मी एकटाच वेलकम करत बसू का इथे लोकांना? अगं पण तू आहेस कुठे आणि अजून किती वेळ लागणार आहे तुला इथे यायला? अरे चिडतोयस किती? मी तुझ्या पाठीशीच आहे। भलत्या सलत्या वेळी पाठिंबा देत असतेस मला। आता मला तुझ्या पाठिंब्याची काही गरज नाही। ओके, पाठिंब्याच्या गोष्टी नाही करत आहे मी तुझ्या मागे आहे। कॅश? अगं मामा, ए माझी बबडी रेडी झाली का गं? माझी बबडी किती गोड दिसते। आणि हे काय, तू इम्पोर्टेड घड्याळ का नाही घातलंस? मम्मी, ते बंद पडलं। गेल्या महिन्यात मी स्विमिंग पूल मध्ये ते घालून डाईव्ह मारली तेव्हा। पप्पांना किती वेळा सांगतोय, ते ऐकतात कुठे माझं? त्याचं काय ना, पप्पा की नाही
फक्त मम्माचंच ऐकतात, हो की नाही? हो हो, चला आज चला, चल चल चल. क्या बात है, फूलों की मलिका, बहारों की रानी, कॅश कॅश वहिनी. कशी दिसतेय मी? कशी दिसतीये? कोण म्हणेल तुम्हाला की तुम्ही गौरवच्या आई आहात? गौरव वगैरे लहान भाऊ वाटतो तुमचाच, खरंच. ए नॉटी. आणि मीरा, तुझी साडी पण छान दिसते. हा, थँक्यू वहिनी, थँक्यू सो मच. मीरा, आबा नाही आलेत अजून? आबाली आबाली ये. अरे क्या बात है आबा, माइंड ब्लोइंग दिसताय तुम्ही. मी तुम्हाला गम्मत सांगू का, आपकी फोटो अगर फेसबुक पे डाली जाए तो माँ कसम लड़कियां ना नहीं करेंगी आबा. जोरदार टाळ्या आपल्या आबांसाठी. चला चला या. हो हो आई, आबा स्टेजवर आल्यावर फोन करते. हा चल ठेवते. थँक्यू. तू बाबांना सांगितलंयस ना नक्की? नाही, लक्षात असेल ना त्यांच्या? मीरा, अजिबात टेन्शन घेऊ नका, हँडसम दिसताय तुम्ही. रिलॅक्स. हा, माइक चेक. आबा आबा आबा. माईक मध्ये प्रॉब्लेम आहे वाटतं. मी चेक करतोय 1 2 3 च्या ऐवजी आबा आबाच बाहेर येते. जोक सपाट, पण खरंच आबा. आबा हा एकच शब्द आमच्या आयुष्याला अक्षरशः पुरून उरलाय. मी, विघ्नेश दादा, प्रथमेश दादा, आम्ही खूप लहान होतो जेव्हा आमची आई आमच्यातनं गेली. आठवतही नाही आम्हाला ती. आपण लक्षात राहिलं तिच्या चेहऱ्यावरचं ते गोड स्माईल. हेच हसू, हेच स्माईल आमच्याही चेहऱ्यावर कायम राहावं म्हणून आबांनी खूप प्रयत्न केले. मला आठवतंय, म्हणजे लहानपणी आमचे टिफिन भरून देणारे आमचे आबा, आमची बॅग पॅक करणारे, आम्हाला थोपटून झोपवणारे, बाहेर कितीही नावलौकिक मिळवला तरी घरात अगदी साधेपणाने वरण भात लावून आम्हाला खाऊ घालणारे आबा. आबा आबा, तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात. आम्ही तिघांनी कितीही ठरवलं ना तरी आम्ही तुमच्यासारखे नाही होऊ शकणार. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की आज या घरात आमचं आजचं हे एकत्र कुटुंब, हा बिझनेस, हे सगळं जी ही समृद्धी दिसते ही फक्त आणि फक्त आबांमुळे. खरं तर आमची आई गेल्यानंतर आबा लगेच दुसरं लग्न करू शकले असते, पण त्यांनी असं नाही केलं, कारण त्यांनी स्वतःपेक्षा आमचा विचार जास्ती केला. आमच्या तिघांच्या वतीने, तुम्हा सगळ्यांच्या साक्षीने मला आबांना एक वचन द्यायचंय. आबा, आम्ही तिघेही तुम्हाला वचन देतो की आम्ही कधीही वेगळे होणार नाही. आबा, आम्ही मरेपर्यंत तुमच्या संस्कारांचा आभ राखू, वचन देतो मी तुम्हाला. आबा, मला तुमच्याविषयी आज अजून काय वाटतंय त्या माझ्या भावना मी माझ्या पद्धतीने व्यक्त करणार आहे. एक होता राजा, एक होती राणी, त्यांच्या स्वप्नांची ही सुंदर कहाणी. एक होता राजा, एक होती राणी, त्यांच्या स्वप्नांची ही सुंदर कहाणी. राणीला वाटे घर हे फुलावे, राजाला वाटे जग जिंकावे, वर
बरसावी आता सोनियाची नाणी, त्यांच्या स्वप्नांची ही सुंदर कहाणी. घरटे फुलले जगही मिळाले, घुंगुर वाळे आनंद आले. चाहुला बोल आली नाही कानी, चाहुला बोल आली नाही कानी. एक होता राजा एक होती राणी, एक होता राजा एक होती राणी. राणी म्हणाली घरट्याला जपरे, सांभाळ हे सारे मोहोर आपुले. ठेवूनिया गेली डोळ्यात पाणी, ठेवूनिया गेली डोळ्यात पाणी. एक होता राजा एक होती राणी, एक होता राजा एक होती राणी. राजा नाही खचला नाहीच हरला, वादळ वाऱ्यात मागे ना फिरला. जपली मनाशी दोघांची विराणी, जपली मनाशी दोघांची विराणी. आता बहरले दोघांचे जग हे, होणार नाही कधी अलग हे. ऐकू येतील सुखाचीच गाणी, ऐकू येतील सुखाचीच गाणी, ऐकू येतील सुखाचीच गाणी, ऐकू येतील सुखाचीच गाणी. आणि आता ज्यांच्या कौतुकासाठी आज आपण इथे जमलो आहोत, ते आपल्या सगळ्यांच्या लाडक्या हँडसम आबांना मी विनंती करेन की त्यांनी आपल्याशी मस्त गप्पा माराव्यात. जोरदार टाळ्या आबांसाठी. आई आले तर आबा स्टेजवर. हा फोन चालू ठेव. आपण इन्फॉर्मलीच गप्पा मारूया, उगाच फॉर्मॅलिटीज नको. आत्ताच ऋषीने खूप सुंदर गाणं गायलं. त्यात ती ओळ होती ना, एक होता राजा. राजा थकला की राजाने राज्याभिषेक करावा, म्हणजेच राज्याची सूत्र नव्या रक्ताला सोपवावी. पूर्वी नाही का गृहस्थाश्रमाची कर्तव्य पार पाडली की वानप्रस्थाश्रमाला लागावं असं सांगायचे. तसंच काहीसं मी करतोय, म्हणजे त्या दिशेने वाटचाल करतोय. सुदैवानी आणि माझ्या बायकोच्या पुण्याईनी माझी तिन्ही मुलं माझ्या व्यवसायाचा पसारा समर्थपणे सांभाळतील याची खात्री आहे मला. आज मी रिटायर होतोय हा निर्णय तर तुमच्या समोर जाहीर करायचा होताच, पण एक महत्त्वाचा निर्णय तुम्हाला सांगायचा आहे. तुम्ही सगळेच आज इथे जमला आहात
म्हणून मी ठरवलं होतं, म्हणजे माझा निर्णय ठाम झाला होता की आज हो, तुम्ही बोलला होतात ना आबांना जे सांगितलं होतं ते काय? खरं सांगतो आबा, 3 मुली नसते ना तर मी घटस्फोट दिला असता अभिलाषाला. कॅशला आपल्या एकत्र कुटुंबाची विभागणी आणि आपल्या बिझनेसचे 3 हिस्से करून हवेत. आबा, या घराला तुमची किंवा माझी नाही, या घराला सांभाळणारी एक खंबीर सासू हवी आहे. हे बघ, शांती, शांती, ही काय बडबडते? वेळ लागला हिला, वेळ. अगं आबा, सध्या आपल्या घरी जे विभागणीचं वादळ चालू आहे ना, ते थांबवण्यासाठी हा तात्पुरता उपाय आहे. म्हणजे मी आज असं जाहीर करणार आहे की माझं हे घर माझा बिझनेस एक मिनिट. एक मिनिट. मला माहिती आहे आबांना काय सांगायचंय ते. आबांना असं म्हणायचं होतं की त्यांची ही सगळी प्रॉपर्टी, त्यांचा बिझनेस आणि हे घर सांभाळण्यासाठी एक नवीन व्यक्ती या घरात येणार आहे. आणि ती व्यक्ती म्हणजे आबांची होणारी बायको. आमच्या होणाऱ्या नव्या सासूबाई. हो, आबा लग्न करणार आहेत. सासूबाई